नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत महाफास्ट 100 मधून. नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेलमध्ये पोलीस अंमलदाराची दादागिरी. तर जेवणाच्या वादातनं पोलिसांना वेटरला रिव्हॉल्व्हर दाखवली. रिव्हॉल्व्हर दाखवणारा आमदार सुहास कांदेंचा अंगरक्षक असल्याची सूत्रांची माहिती. सरडे रंग बदलतात, पण एवढा वेगानं रंग बदलणारे पाहिले नाहीत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला. उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका असं म्हणत चंद्रकांत खैरेंकडून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दंडवत. छत्रपती संभाजीनगरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दंडवत. बाळासाहेबांचं स्मारक सरकार बांधतंय, हे स्मारक कुणाच्या मालकीचं नाही. शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. तर 2019ला बाळासाहेबांचे विचार कुणी सोडले, शिंदेंचा सवाल. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सरपंचाला चिरडलं. बीडच्या परळी तालुक्यातल्या मिरवट फाट्यावर सौंदाणा गावचे सरपंच यांचा अपघात. अभिमन्यू क्षीरसागर असं मृत्यू झालेल्या सरपंचांचं नाव. परळीतील अपघातातील टिप्पर बेडघर नावाच्या एका राख माफियाचा. तर सुरेश धस यांचा आरोप, तर घातपात आहे की अपघात याचा शोध लागायचा आहे. सरपंचाला चिरडल्याच्या घटनेवर धस यांची प्रतिक्रिया. सौंदाणा गावच्या सरपंचांचा अपघाती मृत्यू नसून ती हत्याच. भ्रष्टाचारांचं टोळकं सरपंचांच्या जीवावर उठलंय. विनायक राऊतांची यावर प्रतिक्रिया. तर संपूर्ण बीड जिल्हा केंद्रशासित करा, राऊतांची फडणवीसांना विनंती. अजित पवारांना परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं. वाल्मिक कराडच्या साम्राज्याबद्दल अजित पवारांना काहीही वाटत नाही याचं मनात शल्य. शिवतारेंची यावर प्रतिक्रिया. सरपंचांची हत्या हे अत्यंत गंभीर प्रकरण. संतोष देशमुखांच्या हत्यारांना आता फासावर लटकवणं गरजेचं. देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. बीडमधील शस्त्र परवाना प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना नोटीस पाठवली. शस्त्र तत्काळ जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. वाल्मिक कराडचा सुद्धा शस्त्र परवाना रद्द. वाल्मिक कराडचं अद्याप हत्येच्या गुन्ह्यामध्ये नाव नाही. वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लागला पाहिजे अशी आमची मागणी. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा जुना व्हिडिओ समोर. हार्वेस्टिंग आणि मालकांनी मुंडे कराडची सह्याद्रीवर भेट घेतली होती. हार्वेस्टर घोटाळ्यामध्ये आका आणि आकाचे आका सुद्धा सहभागी. 141 हार्वेस्टर्ससाठी आता 5141 लोकांकडून 8 लाख रुपये गोळा केल्याचं सुरेश धस यांचा आरोप. तर हार्वेस्टर घोटाळ्याच्या तक्रारी अजून सुद्धा समोर येतील, धस यांचं विधान. पैसे देऊन सुद्धा हार्वेस्टर मशीनचं शासकीय अनुदान मिळालं नाही. विचारणा करायला गेल्यावर वाल्मिक कराडनं शिवीगाळ आणि मारहाण केली. माढ्याचे शेतकरी अमर पालकर यांचा आरोप. मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडेंना भेटून 8 लाख रुपये दिले. लवकरात लवकर अनुदान मिळवून देऊ असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं. शेतकरी अमर पालकरांचा आरोप. मंत्री धनंजय मुंडेंवर होणाऱ्या आरोपांकडे भाजपच्या वरिष्ठांचं लक्ष. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं आता प्रकरणाची दखल घेतली. अमित शहा आणि अजित पवारांच्या भेटीमध्ये बीड प्रकरणी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा होती. तर हत्या प्रकरणातील मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवला. वाल्मिक कराड 15 दिवसात बाहेर येईल, संजय राऊतांचं वक्तव्य. सरकार गुन्हेगारांना सोडणार नाही, मात्र आधी पुरावे गोळा करावे लागतात. हे राऊतांना प्रशासनात नसल्यामुळे माहीत नाही. बीड जिल्हा हत्या प्रकरणामध्ये नारायण राणेंचं वक्तव्य. बीड हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच, तर नाव अद्याप 302 मध्ये त्याचं का नाही? लोक वाल्मिक कराडवर मकोका लागण्याची वाट बघतायत. आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडवर मकोका का लावला नाही? तर वाल्मिक कराडला अनेकदा ईडीची नोटीस सुद्धा आली, पण कारवाई का केली नाही? सुप्रिया सुळेंचा सुद्धा सवाल. युतीमध्ये निवडणूक लढवली तर अन्याय होतो अशी कार्यकर्त्यांची भावना. कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली. कुणाला मिरची लागण्याचंही कारण नाही. काँग्रेस नेत्यांवर राऊतांचा निशाणा. संजय राऊत सध्या बरळलेल्या अवस्थेत, तर राऊतांवर बोलण्यात काहीही अर्थ नाही. भाजप नेते रावसाहेब दानवेंचा राऊतांना टोला. इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीतील पक्षात एकवाक्यता नाही. निवडणुकांनंतर त्यांचं सगळंच विस्कळीत झाल्याचं चित्र दिसतंय. भाजपच्या अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंमध्ये स्वबळावर लढण्याची ताकद नाही. तर बाळासाहेबांनी 46 वर्षात जे मिळवलं ते उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात गमावलं. नारायण राणेंची टीका.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी लाचार होऊन काँग्रेससोबत गेले तर ठाकरेंना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. ठाकरेंची बाळासाहेब स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा, रामदास कदमांची ही टीका. ठाकरे गटाच्या शरद कोळींकडून रामदास कदमांचा समाचार, तर उद्धव ठाकरेंवर टीका कराल तर अरेरावीच्या भाषेतच उत्तर दिलं जाईल. शरद कोळींचा रामदास कदमांना इशारा. सत्तेसाठी असंघाशी संगत केल्यामुळे जनतेने उद्धव ठाकरेंची साथ सोडली. भाजप नेते रावसाहेब दानवेंची ठाकरेंवर ही टीका. आमचं पूर्ण बहुमताचं सरकार आहे, राजकीय तडजोडीची त्यात गरज नाही. विकास कामांमध्ये कुणी साथ देत असेल तर त्याला सोबत घेण्याची भाजपची भूमिका, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. भाजपचं आज आणि उद्या शिर्डीमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन, तर सर्व मंत्री आमदार खासदारांसह राज्यभरातील जवळपास 15,000 पदाधिकारी इथे उपस्थित. शहा, फडणवीस आणि गडकरींकडून मार्गदर्शन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवस सातारा दौऱ्यावर जाणार, तर उत्तेश्वर देवस्थानाच्या जत्रेसाठी दरेगावात जाणार. टोरेस कंपनी घोटाळ्यामध्ये नवी माहिती समोर. जनरल मॅनेजर तानिया कासातोवा यांच्याकडे आता काही महिन्यांपूर्वीच पोलिसांना 69 लाख सापडले होते. डोंगरी पोलिसांनी जप्त केलेले पैसे आयकरला दिले, तर त्यांच्यावर 77 लाखांच्या फसवणुकीचा आता गुन्हा दाखल. टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 कोटींचा मुद्देमाल जप्त. आर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेसच्या विविध शाखांमधून मुद्देमाल जप्त. कंपनीकडून बक्षीस म्हणून गाड्या स्वीकारणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटली. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक राहुल घोरपडे यांचं निधन, तर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. ठाण्याच्या रेमंड मैदानामध्ये विंटेज कार प्रदर्शन, तर उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्याकडून कार प्रदर्शनाचं नियोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ऑटो फेस्ट 2025 या कार फेस्टिव्हलचं उद्घाटन. याचवेळी उपमुख्यमंत्र्यांनी स्पोर्ट्स कार आणि रिक्षा चालवण्याचा सुद्धा आनंद लुटला. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 10,930 कोटी रुपयांचा निधी, तर उत्तर प्रदेशला 31,000 कोटी आणि बिहारला 17,000 कोटींचं वाटप. केंद्र सरकारकडून उत्तर प्रदेश आणि बिहारला अधिक निधीचं वाटप. राज्य सरकारनं सर्व अनुदानित शाळांकडून उपस्थितीचा अहवाल मागवला. शिक्षकांना आता शाळेतील उपस्थितीच्या नोंदी सादर करणं बंधनकारक. नोंदी सादर न केल्यास सरकारी अनुदान मिळणार नाही. शालेय शिक्षण विभागाचं शिक्षण आयुक्तांना पत्र. सिंदखेड राजा या ठिकाणी आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा, तर राजे लखोजीराव जाधव यांच्या जुन्या असलेल्या राजवाड्यामध्ये सकाळपासूनच गर्दी. प्रशासनाच्या वतीनं शासकीय पूजाही संपन्न. राजमाता जिजाऊंची आज 427वी जयंती, तर मनोज जरांगेंकडून सिंदखेड राजा या ठिकाणी जिजाऊंना विनम्र अभिवादन. जळगावात सकल मराठा समाजातर्फे राजमाता जिजाऊ जयंती साजरी, तर भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ समाज बांधवांची मोठी गर्दी. वर्ध्यामध्ये राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा समारोह, तर राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडीच्या वतीनं जयंती साजरी. माळशिरस तालुक्यातल्या गणेशगाव युवासेना या प्रकरणी आक्रमक, तर युवा सेनेच्या वतीनं नीरा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन. नीरा नदीवरील बंधारा तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी. अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, तर नवस पूर्ण झाला नाही म्हणून देव बदलणारे आम्ही नाहीत, आम्ही सदैव बच्चूभाऊंसोबतच, अशा आशयाची बॅनरबाजी. मकर संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा न वापरण्याची विद्यार्थ्यांकडून शपथ. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी घेतली शपथ. मकर संक्रांतीच्या वाणासाठी आता वाटाण्याच्या शेंगांना मागणी, तर वाटाण्याच्या शेंगांना 100 ते 120 रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर. शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण, तर गेल्या 7 दिवसात 750 रुपयांची घसरण. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. भंडाऱ्याच्या सुकळी गावातील आरोग्य शिबिर ठरलं आकर्षणाचं केंद्रबिंदू. मधमाशांच्या साह्यानं विविध आजारांवर निसर्गोपचार. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सदर शिबिराचं आयोजन. चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरामध्ये सशस्त्र दरोडा, तर सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून बांधून ठेवलं. दानपेटीतील लाखोंची रक्कम लंपास. नवी मुंबईतील खारघरमधील डोंगरावर बिबट्याचा वावर, तर वन विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं यावेळी आवाहन. लातूरच्या उदगीरमध्ये विवाहाच्या 6 महिन्यांच्या आतच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू. घटनेतील 3 फरार आरोपींना अटक करण्याची स्थानिकांची मागणी. लातूरच्या जळकोटमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, तर 5 जण यामध्ये गंभीर जखमी असल्याची माहिती. जखमींवर उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू.
सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला. लक्ष्मीवाडीतील मंदिरामध्ये चोरी तर दानपेटीसह लाखांचे दागिने लंपास. चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातल्या श्रीजी कॉटन जिनिंगला भीषण आग. शेतकऱ्यांकडून आता खरेदी केलेला 100 टन कापूस जळाल्याची माहिती. आगीचं कारण मात्र अस्पष्टच. पुण्याच्या जेजुरीमध्ये गाढवाच्या बाजाराला सुरुवात तर राज्याच्या विविध भागांमधून 200 गाढवं दाखल. गाढवाला 40,000 75,000 रुपयांचा भाव. जळगावच्या चाळीसगावातील तितूर नदी पात्रातील स्वच्छतेला सुरुवात. टीव्ही 9च्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल. कन्नड घाटातील पिसाळलेलं वानर जेरबंद. वानरानं अनेक वाहन चालकांना घेतला होता चावा. तक्रारीची दखल घेत वन विभागानं वानराला केलं जेरबंद. भंडाऱ्यामध्ये रेल्वे फाटकावरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास तर तासभर फाटक बंद असल्यामुळे वाहन चालकांचा सुद्धा खोळंबा. ओव्हरब्रिज तयार करण्याची मागणी. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये यंदाच्या हंगामातील केशर आंब्यांची पहिली पेटी दाखल. फळ व्यापाऱ्यांकडून आंब्याची पेटीची विधिवत पूजा. मुंबईतील वानखेडे स्टेडियमचा आज 50वा वर्धापन दिन तर वर्धापन दिनानिमित्त 12 ते 19 जानेवारीपर्यंत भव्य कार्यक्रमाचं आयोजन. तेंडुलकर सुनील गावस्करांसह दिग्गज क्रिकेटपटू कार्यक्रमामध्ये सहभागी होणार. जळगावच्या चाळीसगावातील हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेले बामोशी बाबा यांच्या उरुसाला 16 तारखेपासून सुरुवात तर देशमुख कुटुंबियांच्या घरातनं तलवार मातेची मिरवणूक निघणार. आज राजमाता जिजाऊंचा 427वा जन्मोत्सव. राज ठाकरेंकडून राजमाता जिजाऊंना अभिवादन करतानाचा व्हिडिओ राज ठाकरेंकडून शेअर. नांदेडमध्ये राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला विविध कार्यक्रमांचं आयोजन तर नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीप महोत्सव संपन्न. राजगुरुनगर आणि पुणे या ठिकाणी शिवप्रेमी गिर्यारोहकांकडून नवदुर्गांना भेट देत राजमाता जिजाऊंना अनोखं अभिवादन. राजमाता जिजाऊंचा जयघोष करत वंदन. मुंबईतील बोरिवलीमध्ये वॉटर किंगडम मॅरेथॉनचं आयोजन तर मॅरेथॉनमध्ये 3,000 नागरिकांचा सहभाग. मॅरेथॉनमधून आरोग्य आणि फिटनेसचा संदेश. वसईमध्ये 2 अवयवदान यशस्वी. द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्थेचा हा वसई विरारमध्ये यशस्वी उपक्रम. हिंगोलीमध्ये जिल्हास्तरीय नवोदय परीक्षेचं आयोजन. रामदास या ठिकाणी आमदार राजू नवघरे प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्याचा पुरवठा. परीक्षेमध्ये 4,000 विद्यार्थ्यांचा सहभाग. बारामतीमधील कृषी प्रदर्शनात चांगल्या दर्जाच्या टोमॅटोचं देशी वाण उपलब्ध तर खुल्या पद्धतीनं अधिक दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणारा टोमॅटो, काळा टोमॅटो याच्यासह 29 प्रकारचे देशी वाण उपलब्ध.